नमस्कार, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे, म्हणजे मिनी व्लॉग मी टाकतेच, पण हा लॉंग व्हिडिओमध्ये हा पहिलाच व्लॉग असणार आहे. तर पिल्लूचं इथे किरकिर चाललंय, तुम्ही बघू शकता. पिल्लू कशासोबत नवीन काहीतरी करू असं आज मी शूट करायला घेतले. ओ तर हिचं काय चाललंय बघा, ते बघ तिकडं बघ, हाय कर. हाय. तर आमच्या इथं काय असं गुढी पुजवायची काही पद्धत नाही आहे. तेच नेहमीचं घरची पूजा असते आणि परत पुरणपोळीचं जेवण असतं, सगळ्यांच्या घरी तर असतेच, तर ते आमच्यासुद्धा घरी असतं. मम्मीकडे माझ्या गुढी पुजवायची प्रथा आहे, पण इथं काही नाही आहे. म्हटलं तर गुढी पुजवणं असतं, पण आता इकडं तेच नाही आहे. तर आम्ही फक्त मस्त जेवण करतो आणि मग कुठं बाहेर गेलो तरी जाणार आहे असं प्लॅन आहे. तर बघूया मग. त्यानंतर पिल्लूचं आणि माझं आवरून मी बाहेर आले. त्यानंतर मग मम्मी ऑलरेडी पुरणपोळी बनवत होत्या. त्यानंतर पिल्लूचं इथं खायचं कामसुद्धा चाललं होतं. त्यानंतर इथं माझं सगळं आवरून झालं होतं. फक्त कपडे वाळत घालून घ्यायचे होते खाली, पण ते आता खाली गेले तर फुल टाईमपास होते म्हणून मी गेले नाही. त्यानंतर मी इथं मग पूजा करायला गेली. कलश पूजा थोडी मी करते, बाकीचं तर पिल्लूचे पप्पा करून घेणार आहेत. त्यांनी बाहेर गाडी धुवत असल्यामुळे त्यांचं अजून आवरलं नव्हतं. त्यानंतर मग कलश पूजनासाठी मला आंब्याची पानं हवी होती, त्यामुळे मी खाली गेलेली फुलंसुद्धा काढून आणली. येता खूप छान फुलं फुलतात आमच्या इथं. बघायचं इथं मस्त रोज आला आहे, कधीतरी एकदाच येत आहे ते रोज. त्यानंतर मी वर येऊन पाहते तर बघा पिल्लू इथं पुरणपोळी खात असते. सगळ्या कॉर्नर्समध्ये थांबून इथं पुरणपोळी खायचं काम चाललं होतं. त्यानंतर मग फटाफट वर आले आणि मग कलश पूजासुद्धा करून घेतली आणि मग त्यानंतर फटाफट इथं पूजा करून घेतली. त्यानंतर पिल्लूचे बाबासुद्धा आवरून पूजा करून घेतली. त्यानंतर मग फुलं तोडी घातली वर. त्यानंतर मग दरवाजाला लावण्यासाठी तोरण बनवायचं होतं, पण वेळ नव्हता म्हणून मग आता फक्त आंब्याची पानंसुद्धा लावून घेतली. त्यानंतर चटणी बनवण्यासाठी करवंद आणून ठेवली होती, तर ती पिल्लू सगळी पसारा करून टाकली. तिला वाटते की मी बघत नाही, पण जेव्हा तिचं लक्ष आलं की मी बघते, तिचं रिॲक्शन असं काहीतरी होतं. त्यानंतर मग रांगोळी घालायला घेतली आणि पिल्लूसुद्धा मला हेल्प करायला आली होती डबल काम करण्यात. मला जे काम करायचं असतं ते मला काम तिलाही द्यावंच लागतं, नाही तर ती मला ते काम करूच देत नाही. डबल काम तरी मला होतंच, पण माझं काम होऊन जाते म्हणून मी तिला देते, बाबा कर काय करायचं ते. नंतर माझी रांगोळीसुद्धा घालून झाली होती. आणि गंमत म्हणजे माझ्याच घरात फुलं इतकी असतात, पण मी फुलंच आणायचं विसरून गेले होते. त्यानंतर मग पिल्लूच्या आणि बाबांचं इथं काहीतरी चाललं होतं. पिल्लू मान देवा शंभोकर शंभोकर शंभोकर. त्यानंतर मी वर गेलो होतो टेरेसवर नैवेद्य ठेवण्यासाठी पितरांना. त्यानंतर बघा इथं मस्त किती ढगाळ वातावरण झालं आणि डोंगरसुद्धा दिसत. तर आहे आमच्या टेरेसवरनं व्ह्यू आहे. बघ किती पाऊस पकडलाय इथं क्लिअर आहे आणि खाली रूममध्ये मी वेगळी दिसत होतं, सुजल्यासारखी वाटत होतं सकाळी. 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अशी म्हटलास मला वाटलं पळून जातोस, लाजूबाई आहे बघा. हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. बघ तिथं पिलू डोंगर दिसायला पाठ. त्यानंतर मग आम्ही खाली आलो, नंतर नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला होता. त्यानंतर मग नारळ थोडं फोडून घेतला आणि मग वेळ आली ती कडू चटणी खायची. पप्पू घे खा. नको नको सोड तेवढं हे करू. कडवट चटणी नको, छान असते. आज तेच खायचं असते पहिला. नको नको मला पण जरासं दे साहेब, जरासं द्या म्हणलंय मी. तुला घे रे, घे रे, घे. आज घ्यायचंच ते सगळ्यांना तुम्ही कडवी जुबानी घेतली. त्यानंतर मस्त असं पुरणपोळीचं जेवण केलं. तिथं काय चालू होतं, कोणत्या भाषेमध्ये कन्व्हर्सेशन चालू होतं मला माहीत नाही. ह्यांची भाषा ह्यांना समजत आहे, तर पिल्लूसुद्धा ऐकत नव्हते आणि त्यांच्या बाबासुद्धा ऐकत नव्हते. पिल्लू तिच्या भाषेमध्ये बोलत नाही, त्याला खूप आनंद होता. नवऱ्याला रील्स पाठवून 4 दिवस उरले, 2 दिवस उरले, तरी अजून गुढीपाडव्याला साडी भेटली नाही म्हणून साडी घेतली फायनली मी नवऱ्याकडून. कशी आहे सांगा. तर मी 2 साड्या घेतल्या. ही स्वस्त जी आहे ती नवऱ्याच्या पैशाने घेतली, स्वस्तवाली. आणि ही जी महागवाली आहे ती मी माझ्या पैशाने घेतली.
नवऱ्याचे कमी पैसे खर्चायचे नाही. नवऱ्याकडून ही स्वस्तवाली घेतली. माझ्या पेशात मी इकडं मागवली. घालते तेव्हा मी नक्की दाखवते. मला मोटिवेट करतात काय मोटिवेट करतात माहित नाही. मी बोलत असते तर इकडं माझा नवरा हसत असतो. तो असायचा पण माझा नवरा बॅन झाला बघा. कामाचा दिवस असताय ते कपाट तरी बंद कर. हे असं अर्धवट कामं करायची नाही. कपडे घालायचं, कपाट उघडं ठेवायचं. काय तर मस्त आणि आता मंदिरला जायचं म्हणून गाडी घ्यायला घेतले आणि ही साडी घालणार आहे. मला नवऱ्याने खूप साडी आवडते. आणि तिचं इथं काय चाललंय बघा. तर मग मस्त साडी घातली. कितपत दिसते मला माहित नाही. इथं मस्त रेडी झाली आहे. नको तेव्हा हवा येत नाही. आज बघा किती हवा येते. नवरा पण रेडी आहे. त्यानंतर आम्ही परत टेरेसवर गेलो होतो फोटोशूट करण्यासाठी. आणि पिल्लूचं बघा, पिल्लूचं फोटोशूट करण्यासाठी किती स्ट्रगल चाललंय. तिच्या मामांचा पिल्लू ऐकतच नाही. तिला फोटो काढणं अजिबात आवडत नाही. पण एकतरी फोटो असावा म्हणून मी तिला असं बसं करून थांबवतो. त्यानंतर मग तिचं फोटोशूट केलं. खूप छान दिसत होती ती. ऐनवेळी जाऊन तिला हा ड्रेस आणला होता पण मस्त बसलाय. त्यानंतर फोटोशूट झालं आमचा सुद्धा. भरपूर फोटो काढल्यानंतर मस्त असा व्ह्यू एन्जॉय केला. आम्ही गावामध्ये राहतो त्यामुळे मग मस्त असं नेचर बघायला मिळतं. वर आलं की कधीतरीच येतो पण आवडतं बघायला. त्यानंतर मंदिरात गेलो होतो. थर्सडे सुद्धा होता. नेहमी आम्ही जातोच पण वर्षाचा पहिला दिवस होता म्हणून आवर्जून गेलो. इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.